आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 29.6 अंश सेल्सिअस तर किमान 13.8 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 6.8 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.1 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी होती 34% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.3 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया मिश्र शेतीचे अनुभव याविषयी सीताराम सावत, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमात मिश्र शेतीचे अनुभव याविषयी सीताराम सावत, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. तर सीताराम भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं वय सध्या काय आहे? माझं वय 70 वर्ष आहे. 70 वर्षातही तुम्ही शेतीची कामं सध्या करत आहात. शेतीची कामं 70 वर्षातही करून राहिलो. तर 70 वर्ष म्हटलं तर खूप जुना काळ झालेला आहे. तर त्यावेळेस तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? 4था वर्ग फक्त. तेव्हा 4था वर्ग. तेव्हा जरी 4था वर्ग म्हटलं तरी साहजिकच आहे की आपलं नोकरीच्या मागं लागतात. तर तुम्ही तसा कुठला एखादा प्रयत्न केला का त्या काळात? प्रयत्न केला पण तो झाला नाही ना. आपण शेतीचा प्रयत्न केला. मग सध्या शेती किती आहे तुमच्याकडे? माझ्या इकडे शेती 8 एकर आहे. दोघं भाऊन 15 एकर आहे. माझ्या इकडे 8 एकर आहे. तर मग या सर्व 8 एकरच्या शेतीचं जे एक नियोजन आहे पिकांचं, ते कशा पद्धतीचं आहे? कपाशी, आपलं हरभरा, गहू, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांचं नियोजन आहे. मिश्र पीक पद्धतीनं तुम्ही सध्या शेती करतायत? हा, मिश्र पीक पद्धतीने शेती करत आहे. बोलताना सांगितलं की तुमचं वय 70 वर्ष आहे. म्हणजे खूप मोठा काळ गेलेला आहे. म्हणजे तुमचं जुनं ते सोनं म्हणतात. आताचा काळ याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटते आपल्या शेतीमध्ये? या शेतीमध्ये आताच्या याच्यात असा फरक आहे की पहिले कमी उत्पन्न निघत होतं, आता जास्त उत्पन्न निघते. पहिले कसं की बा मेहनत भरपूर करत लोक पण पाऊस कमी याचा
किंवा खरपाळच पडायची किंवा ते अशामुळे ते पीक कमी होत जाय. आणि हे पीक म्हणजे आता प्रत्येक गावले कॅनवल विहिरी मोटर पंप यामुळे आता पीक वाढलेलं आहे. आणि याच्यावर आता भरते उपाय करून राहिलेले आहेत लोक शेतकरी. कपाशीमध्ये बीटी कपाशी आलेली आहे आणि तुमच्या काळात जी कपाशी होती बियाणं जर का म्हटलं तर ते कशा पद्धतीचं होतं? जर का आपल्याला पुढल्या वर्षी जर का आता कपाशीची लागवड करायची असेल, जे रुई आहे ते काढून आणून त्याला माती लावून तसं पेरत होते. पहिले जुन्या काळात असं होतं, घरचं बी तयार करत, बारकी पराठी आपलं ज्वारीचे कणस ठूत ते काढून बी तयार करत, आपली बरबटी तूर सर्व हे घरचं पिकं बियाणं तयार करत. पाकिटाने बियाणं मिळते, महागाई खूप आहे, त्यामुळे हे पीक जास्त निघून राहिलं. आता एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत कापूस काढतात. पहिले एकरी 2 क्विंटल होत जाय, 2 किंवा 3, याच्या पुढे होई नाही. या 8 एकरामध्ये जे एक कपाशीचं जे क्षेत्र आहे ते किती एकर आहे? मग कपाशी क्षेत्र आता सध्या 2 एकर आहे. मग यावर्षी किती झाला कापूस? यावर्षी कापूस 16 क्विंटल झाला. कोणती कपाशीचे बियाणं लावलं मग? आता ते बियाणं माझ्या मुलानं आणलेलं आहे, ते इंग्रजीत आहे, मला ते सांगू शकता येत नाही तुम्हाला. कपाशीची जेव्हा आपण लागवड करतो, लागवड तुमची कशा पद्धतीची आहे? लागवड सरी काढून बैलावर तर सरी काढायची आणि एकतरी पिलायची आणि त्याला बैलानंच वाई द्यायची डुब्बं गिब्बं हाण्याचं. कुठलंही पीक म्हटलं की त्याच्यावर किडी येतात, तर मग त्याची जी फवारणी आपल्याला करावं लागते, तुम्ही कशा पद्धतीने करता? मग फवारणी आपले त्याच्यावर कीड आली म्हणजे पंपानं करायची. 2 औषधीचे नावं सांगता येतील का तुम्हाला? हा, रोगर, किनालपास. फवारणी केल्यानंतर जे आपल्या शेतामध्ये पिकं असतात तर त्याची मशागतही आपल्याला करावं लागते आणि मशागत करताना आता प्रत्येक गावात मजुरांची खूप मोठी टंचाई झालेली आहे. तर अशी कुठली टंचाई आहे का तुमच्या गावामध्ये? त्यात आहे, पण मी स्वतः करतो साहेब, एक मजूर घेऊन करतो. निंदन करायचं असेल तर तुम्ही कसं करता? निंदन बाया सांगून करतो. हे जे बाकीचे कामं आहेत मजूर सांगून, फवारणी गवारणी काही हे सोयाबीन सोंगणे हे मजुरास उदळ देऊन. आता आपण बोलताना बोललो की आपण मिश्र पीक पद्धतीनं सध्या आपण शेती तुम्ही करत आहात, तर या सर्व पिकामध्ये जसं त्याच्यामध्ये कपाशी असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा हरभराई असेल, तर या सर्व पिकांमध्ये नफा देणारा तुम्हाला पीक कोणतं वाटलं? नफा देणारं पीक तूर, हरभरा, गहू हे 3 पिकं नफा देणारे आहेत. आणि हे जे 2-3 पिकं आहेत याले पूर्ण खर्च लावून याच्यात कधी कधी बराबरी होते किंवा घाटा बी येऊ शकते. तर मग सध्या आता हरभऱ्याचं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? हरभरा क्षेत्र सध्या 3 एकर आहे. कोणता पेरला मग? काबली हरभरा आहे आपला जाळा. काबुली, की ज्याला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी असते त्याला. केव्हा लावला मग? आता जोडू त्याला आता निघाला, बोटबोट आला तो जोडू, समजा 1-3 हप्ते झाले त्याला, महिनाच होते समजा. आता बघा, जेव्हा आपण हरभऱ्याची लागवड करतो जमिनीची तयारी करावी लागते आणि जमिनीची तयारी करताना आपण बघतो की आपल्या जमिनीची जी ओल असते ते खूप कमी प्रमाणात तुटली पाहिजे. ती जी जमीन तुम्ही तयार करता या रब्बी पिकासाठी ती कशा पद्धतीनं करता? पहिले पंजी करायची, त्याच्यानंतर लोटर हाणायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर थोडा थोडा पाण्याचा शिडका देऊन ते तणाचं बी निघालं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा लोटर करून आम्ही त्याची पेरणी करतो. एकरी बियाणं आहे ते किती वापरता तुम्ही? एकरी बियाणं 30 किलो. बियाण्याची पेरणी करताना आपण त्याच्यात बीज प्रक्रिया करतो, बीज प्रक्रिया तुम्ही करता का? त्या पाकिटमध्ये पावडर येते ते आम्ही त्याला लावून त्याची पेरणी करतो. काय अनुभव वाटला तुम्हाला? बीज प्रक्रिया केली, आपलं जे उत्पादन आहे ते वाढते का? त्यामुळे त्यांना बुरशी लागत नाही, त्या पिकाची उगवणशक्ती चांगली होतो आणि ते पीक पुढे भरपूर उत्पन्न देते. बोलताना तुरीचा पण उल्लेख केला, पण तुरीचंही तुम्ही पीक खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये घेता. तुरीची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करता? आपल्या कपाशीमध्ये तूर घेता की सलग तूर घेता? कपाशीमध्ये हातानं लागवड करतो तुरीची. आपल्या सोयाबीनमध्ये पेरणी यंत्रानं लागवड होते त्याची, सोयाबीन बरोबर लागवड होते त्याची. 3 एकर आहे. दरवर्षीचा तुम्हाला काय अनुभव सांगतो या तूर पिकाचा? तूर पिकाचा दरवर्षी कमीत कमी 4 एकरात 12 ते 15 क्विंटल तूर पिकते. आणि काय दर मिळाला तुम्हाला? 7,000 रुपये, 6.5-7 पर्यंत. पाण्याचं जे व्यवस्थापन आहे की आता आम्ही या गावात येताना बघितलं की आम्हाला बरेच कॅनोल पण दिसलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलर पण आम्हाला चालू दिसलेले आहेत. पाण्याची पातळी तुमच्या गावामध्ये कशी आहे? पाण्याची पातळी आमच्या गावामध्ये चांगली आहे. ते संपूर्ण ओलीत होते का? संपूर्ण ओलीत होते. माझे क्षेत्र म्हणजे ते 2 ठिकाणी आहेत, दोन्ही ठिकाणी ओलीत आहेत. माझ्या पण मोटर पंपही आहे, स्प्रिंकलर सेट आहे, सगळं आहे. सर्व पिकामध्ये सध्या तुम्ही समाधानी आहात का? हो. आपल्या ज्या कृषीच्या योजना असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर मिळतं, ठिबक सिंचन पण मिळतं, अशा कुठल्या कृषी योजनेचा लाभ तुम्हाला भेटलेला आहे का?
स्प्रिंकलर सर्ट मिळाला, मला पंप मिळाला फवारणीचा. हे सर्ट मला 2-3 मिळाले. सीताराम भाऊ, तुम्ही मिश्र शेतीचे अनुभव हे जे आमच्या शेतकऱ्यांना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मी आपल्या आकाशवाणीतर्फे आणि शेतकरी याच्यातर्फे मी आभारी आहे. धन्यवाद. आत्ताच आपण मिश्र शेतीचे अनुभव याविषयी सीताराम सावत, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद. यामध्ये सहभाग आहे विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. अरे अरे श्रीपत भाऊ, काय झालं बाबा? हो, पाणी प्या भाऊ, जरासं पाणी प्या ना. काय हा अरे काय सांगू बा तुम्हाला. हा मला असं निरा कोल्हे डोकारी राहिले, असं उलटी व्हायसारखं होऊन राहिलं. हो का? हो ना बाबा. अरे दे एक थांबा, 1 मिनटं बा. सकाळी तर चालत गेलते बा मा घरासमोर तुम्ही, आता सध्याच तर म्हणलं फवारा चालू आहे ना तुमचा. फवारा आटपला, हा जरा डोकं चक्रावल्यासारखं वाटे. हा म्हटलं घरी जा म्हणून आलो होतो. असं तरीच होऊन राहिलं. बस झालं. मी का म्हणतो, सांगा ना. आपण दवाखान्यात जाऊ आता 10-15 मिनिटानं. मला तसं वाटलं. हो बस, मी का म्हणाला पहिले. हा गाडीवर बसा लवकर बा पहिले. कसं तरी होऊन राहिलं, मग होऊन राहिली ना. आपा भाऊ, मी का म्हणतो, सांगा ना. 200-400 रुपये गेले की नाही तर पुरतात आपल्याला. हा एखादा गडी सांगायचा आणि एक फवारा काढून घ्यायचा. कुठपर्यंत वाचव सांग तुम्ही पैसे? आता 3 एकर वावर आपलं. हो, जरी ते 2.5 असो, 2 असो की 3 असो, त्या हिशोबाने म्हटलं बा देऊ घरच्या घरी. हो घरच्या घरी. मी का म्हणतो, पण जे नेहमी फवारे मारणारे असतात की नाही, त्याला हे माहीत राहते. हा नवईची देवई आपल्याला, आपण चाललो आज पाठीवर पंप घेऊन, त्यातला माहीत कंद नाही आपल्याला. नाही कंबर राहिले, दुखू राहिले. मग आता कोणत्या भावात जाईल? हा, ते तुमचं साहेब बरोबर आहे. बरं म्हणून बरं. आता मी म्हणतो, हे जे आपलं कीटकनाशक आहे, हे जर आपल्याला फवारायचं असेल तर याची बी काही ना काही नियम आहेत. नियम? हां, कसं आहे, हे जर नियम आपल्याला माहीत असले तर आज जे तुझं जीव मयमय करून राहिला आणि चक्कर येऊन राहिले ते हे होत नव्हते आपल्याला. आता पहा गड्या, सगळ्यात पहिले, आता मी यातनी तर तुला बऱ्याच गोष्टी सांगतो, पण जराशा लक्षपूर्वक ऐक. हो ना बाबा. हो, तर सगळ्यात पहिले आपल्याला जे कीटकनाशक आपल्या पिकावर फवारायचं आहे, कीटकनाशक त्याची आपण जे एक्सपायरी डेट म्हणतो. यक्स हां, म्हणजे पायरी. हां म्हणजे बॉयची डेट निघून गेली काय, जशी आपण आपल्या मेडिकलमधून गोळ्या आणतो की नाही विकत, तर आपण पाहतो की नाही बा की हे कोणत्या तारखेपर्यंत हो हो, तर असलं तर चालते. आपण आपल्या लेकराले आपण आपल्याला घ्यायचे ते आपण घेतो. बरोबर. पण ते जर त्या तारखेच्या समोर जात असेल, म्हणजे कालबाह्य झाली अशी, तर मग ते घेत नाही. ते घेत नाही. असं म्हणा तुम्ही. तर मग अशी औषध पहिले आपण ते घेतली नाही पाहिजे. बरोबर. हा, दुसरी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण हे डबा उघडतो याचा, बरेच वेळ पाहिजे आपण, तर आपण काय करतो, ज्यावेळेस डबा उघडतो की नाही एक कीटकनाशकाचा, तर त्यावेळेस अंदर एक पॅकिंग असते, रबरी पॅकिंग असते प्लॅस्टिकची, इतक्या लवकर निघत नाही. बरं, तर आपण काय करतो, पेचकस म्हणा किंवा काय नसेल काढण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, उकलतो. पण ते उकलताना काय होते, बरेच वेळ की आपण पाहतो त्याच्या इकडे ते उकलतो, तर बऱ्याच वेळ ते आपल्या तोंडात जाण्याची शक्यता मग ते उघडल्याबरोबर माझ्या ढासच बसली ना मला. हा, तर सगळ्यात पहिले काय करायचं, असं त्याच्या बाजूने हात ठेवायचा थोडासा आणि आरामानं ते उघडायची. असं धीरे धीरे एकदम एकदम नाही उघडायची. हा, आणि सगळ्यात पहिले हे पॅकिंग उघडायच्या आधी तो जो डबा आहे आपला, तो थोडासा हलवून घेतला पाहिजे. असं थोडाफार औषध जरा मिक्स होते. तशी ते मिक्सच असते, पण एक आपलं ढोबळ मानानं हलवून घ्यायचे पहिले. तर फवारा मारताना हवेच्या दिशेनं असं फवारा मारला पाहिजे, की जेणेकरून तो फवारा आपल्या अंगावर पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सकाळच्या पायरी, की ज्यावेळेस वारा शांत असते त्यावेळेस फवारा चांगला बसते. हा एक. आणि एक तर मग संध्याकाळच्या पायरी, या 2 टाइमलेच फवारा मारला पाहिजे शक्यतो. बरं, म्हणजे एकदम सकाळून समजा 10 वाजताच्या आधी हवेचा झोक पाहून झोक पाहून समजा एकदम, मग नाही तर 4च्या नंतर. हां,
अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणची बा की फवारा मारताना हां जे आपण आपल्या अंगात कपडे घालतो की नाही असं ते व्यवस्थित असले पाहिजे. आता तर व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे काय हां मला वाटलंच हे. अरे मग आता सांगा हां. आता आपण व्यवस्थित नाही तर काय म्हणजे आता मग तेच ना, आता ती का फुल पॅन्ट आणि शर्ट का इन गिन करून जायला लागते का तसं नाही. मग आपलं कोणतं शरीर उघडं नसलं पाहिजे. असं 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 तर उघडं नसलं म्हणजे काय, हे पॅन्ट शर्ट असतेच असतेच पण हातात आपल्या ते मोजे भेटतात विकत. आणि- हात मोजे म्हणतात त्याले. हा गुलोज गुलोज हां. हां. आणि नाकावर हम्म. रिस्पारेटर हा, आता हे काय हे लावलं पाहिजे की जेणेकरून ते औषध जे आहे म्हणजे असं असं सांगा तुम्ही ढोबळमानानं हां. ते अतिदक्षता विभागात जातो का नाही आम्ही बरोबर, दवाखान्यात, बरोबर आहे. ते कसं मास्क असं बांधायला बांधायला मास्क लागते. म्हणतात हां, त्याला हां. भाऊ 5 रुपयाचं का 10 रुपयाचं भेटते वाटते ते हां ते एक. हं. आणि कसं आहे चष्मा तर असतेच आपल्याजवळ, गॉगल गॉगल असं तो लावायचा. आता ज्याला लागेल आहे समजा त्याचा तर वांदाच नाही त्याचा वांदा नाही, आणि पण ज्याला लागेल आपल्यासारख्यानं- नाही आपल्यासारख्यानं मग हिरोगिरी बी घ्या करून त्याच्या हो. हिशोबानं. अरे वा, म्हणजे म्हणणं आहे की बा ते डोळ्याची सुरक्षितता. सुरक्षितता बाळगण्यासाठी आपल्याला गॉगल बी लावता येते हां. लावा लागते हम्म. तुम्ही सांगू राहिले मंगापासून हो अन मी माया मला वाटे या जानराव भाऊच्या तर पोटात दुखतेस हो त्याला दिसलं मला सांग कोणी हं. की हे जानराव भाऊ बरोबर कानोसा घेतात पा आले की नाही ते. आणि पा घ्या तुम्हीच पा या कोणता कानोसा घेतला या बा, या जानराव भाऊ बस राम 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 राम. वा हे म्हणतातच आले नाही, एकदम. मला माहित आहे ना हा मला माहित आहे जेव्हा बी माझ्या कोणी बोलत असलो हे विचारते नाही माझी तब्येत कशी आहे नाही नाही हा तुम्ही कसं काळजीनं विचारलं मला काय झालं काय नाही आता अजून ते समोरचं सांगतो. सांगा ना बाबा जानराव भाऊ बी आले त्याच्या बी बुद्धीत भर पडते आता कसं आहे, आता फवारा म्हटलं तर कमीत कमी 3-4 घंट्याचं काम राहते आपलं चालू एकसारखं. एखाद्याला हुबं करायची तंबाखू खायची, कोणाला बिडी प्यायची, तर हे कधीच केलं नाही पाहिजे. माझ्या बाजूच्या वावरात मागच्या वर्षी त्याला दवाखान्यात नाही न्यायला लागत अरे अर्जंट बाबा, मध्ये. मग तेच होतं ना तो काय केलं तर माहिती आहे काय, जो ती औषध कालवतात की नाही आणि फवाऱ्या मारून राहिला त्याच्या बाजूनच ते प्याचं भांडं ठेवून दिलं तो अरे बाबा भरणं ठेवून आणि बसला फवारा मारत आणि त्यातलंच पाणी प्याला. बरोबर आहे. त्याच्यावर काही झाकण नव्हतं, काही नव्हतं. तर जेणेकरून फवारा मारायचा असेल ना तर 25 ने 50 फूट आपलं जे प्याचं पाणी असेल त्याच्या दूर ठेवायचं. आपली शिदोरी म्हणा हा, पण काही बी ठेवायचे त्याच्यावर. त्याच्यावर झाकण बी ठेवायचं. आता फवारा मारताना काय होते की नवजलमध्ये बरेच वेळ कचरा टाकते आपल्या. तर आपण काय करतो ते नवजल खोलतो आणि एखाद्याच कचरं की नाही ते निघतच नाही. निघत नाही हा हा तर आपण फुकतो त्याले. तर बरेच जण काय करतात की तोंडात घेतात ते असं फुकेले. अरे बेकार काम ते एक चुकीचं आहे सांगा की शक्यतो ते नवजल कधीच तोंडाजवळ किंवा तसं वापरू नये. तर एक सरळ सरळ करायचं. 1 रुपयाची एक सुई भेटते भाऊ विकत आपल्याला इथं. ती सुई संग ठेवायची. सुई पी नाही असते पिन बी ना. असते. हा नवजलमध्ये कचरा टाकलं की त्यांना काढायचं मग काय आणि बाजूने एका बगडीत पाणी घ्यायचं. असं खराब थोडंसं त्यातनी ते धुतलं की ते निघून जाते. बरोबर बरोबर आता समजतं की नाही. नाही बरं तुम्ही मी काम राहिलो हा ते तुम्ही नोझलचं बी सांगितलं हा आणि तो पंपाचं तुम्ही म्हणत होते की पंप कसा ते जसा बांधायचा गिंदाचा त्याचं काय सांग हा आता बाजारात लागेल तेवढे पंप आहेत. बरोबर 10 लिटरपासून तर 25 लिटर पर्यंत. बापा बाप हा आपला जीव बसते 10 लिटर उचल्याचा. आणि आता ते नवीन पंप निघाले की नाही 20 लिटरचे आणि 25 लिटरचे की ते त्या माणसाला तोलत बी नाहीत की तो चालला हे फट सोडून त्या फटीत म्हणजे आपोआपच आपोआपच. म्हणजे हा चाल हत्तीसारखी होऊन बस जाते इकडून तिकडे जेणेकरून जेवढं आपल्याला ओझं आपल्या पाठीवर घेता येईल तेवढाच त्या पंपाचा भार असला पाहिजे की जेणेकरून आपण चालताना थकलो बी नाही पाहिजे जास्त आणि आपला फवाराही व्यवस्थित घेतला पाहिजे. आणि आपली इथं सवय कशी आहे की समजा औषधीचा डबा रिकामा झाला की कायले वापरतात. चुकूनही डबे कुठल्या कामासाठी आपण वापरलेले नाही पाहिजे. आणि हे जे डबे आहेत आपण काय करतो आता औषधीचा डबा रिकामा झाला की एखादा नाला वाहते आपल्या गावा शेजून वावरा शेजून आपण ते सगळे डबे नेतो त्यातनी धुतो. पाणी पितात तिथं. ढोरही पेतात. मागच्या वर्षी बैल मेला नाही का भाऊ त्या गणेशचा. राजू गणेश भाऊचा चांगला चांगला एक नंबर म्हणजे भाऊ 42,000ची जोडी मागितली होती ती. बराबर बोलले त्यातला एक बैल मेला. कोण मेला राजू तो चरून राहिलता पाणी प्यायला गेला होता डबक्यात. मला वाटते पोळ्याच्या आसपासच झालं तसं ते बराबर या आहे. भाऊनं काय खरी केलं गोष्ट आहे हे एकदम हे सगळे भांडे त्यातनी धुतले होते. हो राजू हा? तर हे असं चुकूनही नाही केलं पाहिजे. नाही 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 नाही. बरोबर आहे समजलं की नाही गडे हो. हे जे आपले औषध आहे हे लहान पोट्ट्याच्या हाती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शक्यतो बा हे घरी न्यूज नाही वावरात काम आहे की नाही आपल्याला
वावरातच ठेवायची. आणि वावरात ते डबे असे उंच ठिकाणी उंच ठेवले ठेवायचे. पाहिजे. बांधूनच ठेवून द्यायचं डायरेक्ट. आपल्या झाडं नाहीत का, झाडं नसतात का? हां आता वाजून राहिले 8. डॉक्टर आले असतील. मी काय म्हणतो बंडू भाऊ, हो गाडी चला मग. चला बरं. आताच आपण कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा पिकावरील घाटी अळीचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661. आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषीवाणीमध्ये फेरोमोन सापळ्यांचे फायदे याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणाचा समन्वय साधून किडींची संख्या, आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवणे आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा योग्य वापर करून कीड नियंत्रण करणे होय. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि विषाणूजन्य रोग प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके अत्यंत उपयोगी असले तरी ती पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहेत. म्हणूनच पीक संरक्षणात एकात्मिक कीड नियंत्रण ही संकल्पना राबवणे फायद्याचे आहे. फेरोमोन सापळा लावणे यामध्ये एक मजबूत काठी घेऊन ती पिकामध्ये घट्ट रोवावी. फेरोमोन सापळा काठीच्या वरील टोकाला अशा रीतीने सुतळीने बांधावा की सापळा पिकाच्या पातळीवर 30 ते 45 सेंटीमीटर राहील आणि त्याचा प्लॅस्टिकच्या पिशवीचे खालील टोक जमिनीकडे पिकाकडे राहील. 2 फेरोमोन सापळ्यामधील अंतर कमीत कमी 50 मीटर आणि सापळ्यांचे वाऱ्याच्या दिशेत समांतर असावेत, जेणेकरून रासायनिक प्रलोभनाचा गंध शेतात पसरला जाईल आणि पतंग आकर्षित होतील. फायदे: फेरोमोन सापळ्यामध्ये पीक संरक्षणासाठी वापरायची कीटकनाशके आणि फवारणीसाठी लागणारा मजुरीचा खर्च टळतो. फेरोमोनचे पर्यावरणावर काहीही दुष्परिणाम होत नाही. सुरुवातीपासून फेरोमोन वापरल्यामुळे किडींपासून होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. परोपजीवी मित्र किडी सुरक्षित राहतात. फेरोमोन सापळ्यामुळे वेळेवर कीटकनाशके फवारणे शक्य होते आणि पिकांचे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. वापरलेल्या कीटकनाशकांचा प्रभावीपणा तपासून पाहता येतो. फेरोमोन सापळ्याचा खर्च कीटकनाशकापेक्षा अगदी कमी आहे. पशु, पक्षी, प्राणी आणि मानवाला धोका नाही
अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणात फेरोमन सापळ्याचा वापर करणे आज काळाची गरज बनली आहे. आताच आपण कृषीवाणीमध्ये फेरोमोन सापळ्याचे फायदे याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सुखी संसाराची तोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनिया भारी दुःखदारी द्याने, गांजुनिया भारी दुःखदारी द्याने, पडी तरी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, पाहुणे गे सारे फिरवीती पाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे ओढ, मन शांत होता पुन्हा लागे ओढ, दत्तमानी गोड संसाराचा घाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडूनी गाठ, सुखी संसाराची तोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.